आभाळभर निस्वार्थीपणे आपल्या सर्वांवर प्रेम करणारी माझी मम्मी मेरीबाई, अगदी न बोलता सुद्धा मनातले ओळखणारी. तुला मी मम्मी म्हणू की माझी सखी? 84 पावसाळे पाहिलेली माझी मम्मी, शहाणी मम्मी, समंजस मम्मी. सर्वात मोठी म्हणून चौथीनंतर पाठच्या 6 भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी आली. वयात आल्यावर मुंबईला कॅथलिक कुटुंबात स्वयंपाकाचे काम केले. खूप छान रेसिपीज शिकली. तिच्या पारंपरिक रेसिपीने माझे यूट्यूब चॅनल बहरले. तिचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. दिसायला सुंदर. 20व्या वर्षी जोसेफ नावाच्या माझ्या डॅडीशी तिचा प्रेमविवाह झाला. मम्मीच्या माहेरची परिस्थिती फार चांगली नव्हती. त्यामुळे सुरुवातीला लाडक्या डॅडीच्या मावशांनी जुळवून घेताना कठीण गेले. पण नंतर त्याच मावशांनी तिच्यावर जीवापाड प्रेम केले. डॅडींना फार मोठ्या पगाराची नोकरी नव्हती. त्यामुळे आर्थिक हातभार म्हणून मी 6 महिन्याची असताना मम्मीने जोडकर्णीचा व्यवसाय सुरू केला. 47 वर्ष वय हे देवाघरी जाण्याचं नव्हतं. आम्ही 5 भावंडांना मम्मीकडे सोपवून डॅडी देवाघरी निघून गेले. 42व्या वर्षी वैधव्य आलेल्या मम्मीपुढे 5 भावांचं संगोपन कसं करायचं, खूप प्रश्न उभे होते. मोठ्या कष्टाने प्रश्न सोडवीत गेली. 4 मुलांचे संसार थाटले. एक मुलगी सिस्टर जॉयसी प्रभुमळ्यात काम करण्यासाठी तिला प्रोत्साहन दिले. देण्याच्या वृत्तीने अनेक निराधारांना तिने आधार दिला. अनेकांच्या संसाराला तिने हातभार लावला. माझी मम्मी पैशापेक्षा मनाने खूप श्रीमंत होती. 2 फेब्रुवारी माझा वाढदिवस आणि तोच दिवस मम्मीच्या आयुष्याचा अखेरचा दिवस. माझी मम्मी सर्वांची मेरीबाई देवाघरी निघून गेली. तिचा आधारच संपला. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तिच्या आठवणी आहेत, पण तिचा आवाज नाही. हातामध्ये कण्हेरीचा पेढा देणारी माझी मम्मी नाही. जागेवर तिचा बिछाना आहे, तिचे पांघरूण आहे, पण त्यामध्ये मायेची ऊब नाही. माहेर घर आहे, पण घरात शिरताना पावले जड होतात. नजर घरभर तिला शोधते, पण ती कुठेच दिसत नाही. कुठे गेली माझी मम्मी? आता ती कधीच दिसणार नाही का? खूप आठवण येते गो मम्मी. पुढच्या जन्मी मला तुझ्याच उदरी जन्म देशील का?